नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, त्याचं नाव आहे वैभवनायक ब्लॉग्स. तर लास्ट टाइम मित्रांनो आम्ही सर्व सोसायटीतले मित्र मिळून आम्ही गेलो होतो लोणावळ्याला आणि त्याचा पण प्रॉपर डिटेल ब्लॉग मी दिला आहे. म्हणजे तिथे किती खर्च आला काय आला सर्व मी त्या व्हिडिओमध्ये दिलं आहे. जर अजूनही कोणी बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे आणि आपल्या चॅनलवरती पण व्हिडिओ अपलोड झाले, नक्की जाऊन बघा. आणि मित्रांनो आता आम्ही जाणार आहोत अक्कलकोटला. आम्ही 5 जण आहोत, मी, अथर्व, माझा भाव आणि ओमकार, विनय आणि भावेश. आम्ही 5 जण मिळून चाललोय अक्कलकोटला आणि ह्या प्रॉपर डिटेल ब्लॉग असणार आहे. म्हणजे आम्ही तिथे कसं इथून मुंबईवरनं जातोय, काय कशाने जातोय, ट्रॅव्हल मी किंवा ट्रेननी कशाने जातोय तुम्हाला व्हिडिओच्या पुढे कळणार आहे. आणि किती खर्च येतोय काय येतोय सर्व प्रॉपर डिटेल ब्लॉग तुम्हाला इथे देणार आहे. आणि चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता वाजलेत संध्याकाळचे 7:30 आणि बघूया आता व्हिडिओच्या पुढे तुम्हाला का सगळं सांगत जाणार. आणि आमची बस आहे 9ची, सायनवरनं बस आहे आमची, महालक्ष्मी ट्रॅव्हल्स म्हणून आहे. आणि पर पर्सन आम्हाला त्या बसची स्टार्टिंग मिळाली आहे 700 रुपये. 700 रुपये पर पर्सन तिकीट आहे. आता ही सुरुवातीलाच तुम्हाला सांगतोय. आणि आम्ही 5 जण आहोत आणि सायनवरनं आम्हाला पिकअप आहे बसचा. तर इथून आता आम्ही टॅक्सी करून आम्ही सायनला जाणार आहोत आणि तिथून मग बस पिकअप करून आम्हाला घेऊन मग पुढे अक्कलकोटच्या दिशेने जाणार. तर आता सर्वजण आलेले आहेत. भावेश आलेला आहे. नमस्कार. हे बघा इथून चालू ओमकार, अथर्व आहे आणि विनय. आता आम्ही 5 जण चाललो. आता टॅक्सीची वाट बघतोय, बघूया आता. तर आता आम्ही पोहोचलोय सायन सर्कलच्या इथे. आणि आता कुठे जायचं बोललं ते? एवाड नगरकडे. तिथून आमची बस आहे, महालक्ष्मी ट्रॅव्हल्स म्हणून आहे. तर आता टॅक्सीमध्ये असं झालं प्रॉब्लेम की टॅक्सीमध्ये घेतात फक्त 4 जण आणि आम्ही आहोत 5 जण. तर आमचा मित्र रोहन येत नाही. रोहनला सांगितलं ये पण त्याला काही सुट्टी नाही. पण आता आम्ही टॅक्सीमध्ये 4 जण कोण होतो, मी, ओमकार, विनय आणि अथर्व. आणि रोहन त्याची बाईक घेऊन भावेशला घेऊन येतोय. तो आता मागेच पोचत असेल. तर आता आम्ही तिथे पोचतो आणि बस आता येते की नाही वाट बघतो. आता बघू पुढे कसं काय होतंय ते. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो आज मेगा ब्लॉक असल्यामुळे ना टॅक्सीवाले खूप भाडं मारतात जास्तवालं. आणि आता आम्ही सायन सर्कलवरनं एव्हरेट नगरला चालत जातो. तो ब्रिज आहे सायन सर्कलच्या इकडचा, फक्त उतरला की तिथेच पुढे एव्हरेट नगर आहे. हे बघा सर्वजण आले आता आम्ही इथून पुढे जातोय चालत. तर बघा आणि डांग घातलेला. डांग नाही दिलं, मी बोललो सॅटर्डे फ्रायडेला मॉर्निंगला जाऊया, सॅटर्डे संडे आणि मंडे. मी 3 दिवस येऊ शकत होतो. अरे काय मग पुढे 3 दिवस येऊ शकतो. मी संडेला निघता, मग मी काय करू? मग असं नसतं भाऊ, 1 दिवस घ्यायची असते सुट्टी. ऍडजस्ट मी केला ना, मंडे ऍडजस्ट केला ना. मग मंडे रेवा तुला सुट्टी असते. माझ्या बापाची कंपनी आहे का सुट्टी असेल? तुझ्या बापाचीच कंपनी आहे काका. आहे बघा. तर मित्रांनो रेवड नगर आहे ना, सायन्स सर्कल पासून एवढं लांब आहे ना. हा आम्हाला बोलला ओमकार जवळ आहे म्हणून आम्ही गेलो. चालतं बघा कसा. इथून आता आमची शिर्डीची पालखी झाली. आता चालतोय आम्ही, पदयात्रा चालू झाली आहे. आणि भावेशाने पुढे गेलेत. बस आताच बहुतेक पास झाली आम्हाला. आता आम्ही जोरात चालतोय. आता बघू आता. हा ओमकारनी आहे ना. कुठे तुझा रेवड नगर कुठे आहे? कुठे रेवड? वर्षाच्या पहिल्या दिवशी चालायचं 5 मिनिटं रस्ता. 5 मिनिटं काय? 2 ब्रिज गेले, 2 ब्रिज गेले, अजून रेवड नगर येत नाही. तर मित्रांनो जर तुम्ही रेवाड नगरवरनं बस पिकअप पॉईंट असेल तर टॅक्सीवाल्याला हे करा, कन्व्हिन्स करा की बाबा कमी पैशात आम्हाला सोड. आम्ही सायन्स सर्कलपर्यंत त्याला किती दिले आपण सायन्स सर्कलकडे? 200 रुपये त्याला दिलेत टॅक्सीचे. कारण मेगा ब्लॉक असल्यामुळे काय ट्रेनच नव्हत्या त्यामुळे गेले. पण तुम्ही जर येत असाल ना टॅक्सीने तर रेवाड नगरला 2 ब्रिज उतरल्यावर पुढे आहे. तर
नक्की टॅक्सीवाल्याला कमी करा भाव आणि इथपर्यंत या. नाही तर चालत आलात तर पदयात्रा चालू आहे. आणि हे असे असतात ना, हे असे रेवणनगर आला पण रेवणनगर येत नाही अजून. चला पण टॅक्सीवाल्याला भाव हा. तर आता आम्ही बसच्या इथे गेल्यावरच ब्लॉग करूया आता आपण, तो कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, आता तुम्हाला मी गाडी दाखवतो. आपली आहे महालक्ष्मी ट्रॅव्हल्स म्हणून आहे. आणि आता आपण इथे प्रवास करतोय या बसने. आणि आता इथे पिकअप पॉईंट चालू आहे, त्यामुळे बस थांबवली आहे. आणि आता आपली सगळी पब्लिक आहे बघा. अथर्व आहे, भावेश आहे, विनय वाकडा घ्या. तर आता प्रवास आमचा चालू झाला. थोडा वेळ पिकअप पॉईंट आहे म्हणून गाडी थांबली आहे. आणि तर मित्रांनो, जर तुम्हाला महालक्ष्मी ट्रॅव्हल्सनी प्रवास करायचा असेल ना, तर त्यांची वेबसाईट पण दिलेली आहे इथे. की बघा, www.com महालक्ष्मीट्रॅव्हल्स.net म्हणून त्यांची वेबसाईट आहे. त्यावरती पण तुम्ही बुकिंग करू शकतात. आणि त्याचबरोबर मोबाईल नंबर्स पण दिले आहेत, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि अशा प्रकारे बस आहे आपली. बघा भावेश, कसं वाटतंय? एक महिना प्लॅनिंग केली आणि आता महिना पण नाही रे. 1 महिना नाही भावा, खूप आधी प्लॅनिंग केलेलं. वर्ष झालं, 2024 संपला. नाही, पहिली ट्रेनची तिकीट आमची कॅन्सल झाली. त्यानंतर आता बसने चाललोय फायनली. पहिले आम्ही काय ठरवलेलं, बसनी जायचं. बसनी झालं नाही नंतर बोलला नको, ट्रेननी जाऊ, लवकर पोहोचतो. ट्रेनची तिकीट काढली, रोहन येत होता तोपर्यंत. नंतर मग तिकीट काढली, रोहन बोलला मी नाही येत आहे, कारण त्याला सुट्टी नाही बोलतो, GST-मुळे येतात ना. त्याच्यानंतर तिकीट काढली ट्रेनची. आणि ट्रेनची किती पर्सेंट होती? 98% चान्सेस होते, पण झालीच नाही. एक दिवस, आज वार काय, रविवार, शनिवारपर्यंत आम्ही वाट बघितली. म्हणजे 25 तारीखपर्यंत वाट बघितली, काहीच होत नाही. शेवटी आम्ही निघालो, तिकीट बुक केली ह्या ट्रॅव्हल्सची, निघालो. एवढं सर्व करून शेवटी बसवरच आलो. काय बरोबर, बसमध्येच आलो. मी ह्यांना पहिल्यापासूनच बोलत होतो की बसनेच जाऊया. काय हे होतं ना आमच्याकडे बघा, याच्यामुळे ह्या बेण्यामुळे आमचा सगळा प्लॅन फिसकटला. नाका बसू बघा. नाही मीच बोललो की बसनी जाऊया, तर हे लोक ऐकत नव्हते, बोलले ट्रेननी जाऊया. काय करू शकतो, काय करू नाही शकतो, आपण जाऊ शकतो. पण तू रोहन वरती कंटाळा आला म्हणून गेम खेळत आहे. मित्रांनो, आता बस आमची थांबली इथे जेवणासाठी. आणि बस आमची पूर्णच खाली आहे, म्हणजे कोणच नाहीत पॅसेंजर. किती पॅसेंजर असतील तरी मोजून? 15-20. आणि किती कॅपॅसिटी होती मोजली? 49 मधून फक्त 15 सीट भरलेल्या आहेत. आणि पूर्ण बसच खाली आहे. आणि बसवाला लॉसमध्ये. कारण कसं आहे, कोकण साईडला, त्या साईडला बस जास्त जातात. आणि जे देवदर्शन वगैरे त्या साईडला ना खूप कमी बस सोडल्या जातात. त्यामुळे आता तर गाडीमध्ये कोणच नाही. मोजून फक्त आम्हीच आहोत 15-20 जण. सो आता गाडी थांबली आहे जेवायला. पेट्रोल पण गाडी फिल करा. आणि पेट्रोल पंप पण खूप स्पेशियस आहे, मागे बघू शकता तुम्ही. सो आता आम्ही काय खाणार नाही, म्हणजे निघताना जेवण वगैरे आलो आहे. थोडंफार नाश्ता केलेला. यांनी आणलेली फळं, कुरकुरे, चिकू वगैरे आणले, ड्रॅगन फ्रुट्स वगैरे आणलेत भावानी. आणि बाकी सर्व आम्ही चिप्स वगैरे ते खाल्ले आहेत. त्यामुळे आता काय आम्ही खाणार नाही. तर आता उद्या सकाळी बिस्किट घेतलं. माय करून पार्लेजीचा ओट्सवाला बिस्किट घेतलाय. माय जर बघत असेल त्याच्या दुकानातनं घेतलाय.
म्हणून आता आम्ही काही खात नाही. तर आता थोडंफार चालतंय जरा, गाडीत बसून बसून पण कंटाळा आणि गरम पण होत्या गाडीमध्ये, खूप हिट मारते. मित्रांनो आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आता काय ना रात्री तर काय तुम्हाला बघण्यासारखं नाही आहे. तर मी आता तुम्हाला उद्या सकाळीच तिथे गेल्यावरती तुम्हाला दाखवीन कसं काय ते. तर आता आपण डायरेक्ट भेटूया उद्या सकाळी, म्हणजे हॉटेल आम्ही चेकआउट करणार. ते हॉटेल कसं आहे काय ते तुम्हाला तिकडेच दाखवतो, किती प्राईस झाली काय असणार सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो आता सर्वांना गुड नाईट. आपण आता सकाळीच भेटूया सर्वांना. The next day. गावात थंडी असली वाजते ना, काहीच नाही आणलंय. असली थंडी वाजते ना बेकारवाली, कसा कुडकुडतोय बघा. बघा ते बघा, सगळी जण बॅगा दाखवा, आपापल्या बॅगा दाखवा. हे बघ सगळी जण अशी बॅगा घेऊन आले आणि ह्याची बॅग बघा जिमला थंडी बेकार थंडी आहे इकडे जिमला गावात. मुंबईपेक्षा जास्त थंडी आहे रे. आता आम्ही जस्ट किती वाजले 7 वाजला आम्ही पोचलोय अक्कलकोटला. आणि आता इथून आता आम्ही जे हॉटेलसाठी आम्ही बघतो आता कुठे हॉटेल वगैरे काय करायचं असं ते. तर गाडी पण असली रेमटोत होता ना, तो खूप मजा आली. हे बघ व्ह्यू बघ भावा, सकाळी सकाळी लोक. तर मित्रांनो आता आम्ही आलो होतो जे संस्थेचं जे कॅन्टीन आहे तिथे आम्ही नाश्ता करण्यासाठी आलो होतो. सो इथे आम्ही आता मागवले आहे मेंदूवडा आणि कटिंग चाय. मेंदूवडा पर प्लेट आहे 50 रुपीज आणि कटिंग चाय आहे 10 रुपयाला. सो मेंदूवड्याबरोबर आम्हाला सांबार येतं आणि इथे डिफरंट कॉम्बिनेशनमध्ये आम्हाला जे ताकाची जी कढी असते ते इथे आम्हाला म्हणजे जे आम्ही मेंदूवडे मागवले आहेत त्याच्यासोबत आम्हाला ताकाची कढी, म्हणजे हे वेगळंच कॉम्बिनेशन आपल्याला इथे फर्स्ट टाइम पाहायला मिळालं आहे आणि खूप भारी लागत होतं. तर मित्रांनो जर तुम्हाला स्वामींचे जे संस्थानाचे जे रूम्स आहेत, तर आता मी आलो आहे भक्त निवासच्या इथे. तर याची पण तुम्हाला प्रॉपर माहिती सांगतो. इथे जर तुम्हाला रूम्स घ्यायचे असतील तर इथे तुम्हाला स्टार्टिंगला इथे ना 3 ब्लॉक आहेत, म्हणजे ABC असे ब्लॉक्स तयार केले आहेत. म्हणजे तुम्हाला दाखवतो एक फॉर एक्झाम्पल, हा E आहे, हा A आहे, B आहे, असे ब्लॉक केलेले आहेत त्यांनी. त्यानुसार तुम्हाला इथे रूम्स भेटणार. आणि इथे जर रूम घ्यायला गेलात तर तुम्ही नॉन AC घेतलात तर 1500 आहे, AC घेतलात तर 2000 आहे. आणि जर तुम्ही एक्स्ट्रा बेड जर घेत असाल तर 200 रुपये प्राईज आहे एका बेडची. आणि जर तुम्हाला इथे स्टे करायचं असेल तर रूम्स आहेत, त्याचबरोबर इथे पार्किंगसाठी पण खूप सारी जागा आहे, स्पेशियस आहे. आणि जर तुम्हाला राहायचं असेल किंवा बेड जर एक्स्ट्रा कोणाला हवं असेल तर तुम्हाला 6 नंतर तुम्हाला इथे बेड मिळणार आहेत, जी एक्स्ट्रा गाद्या असतात त्या तुम्हाला तिथे मिळणार आहे. आणि जर अजून जर तुम्हाला माहिती द्यायची झाली तर त्याचबरोबर इथे जर तुम्हाला नाश्त्याची जर सोय हवी असेल तर तिथेच बाजूला तुम्हाला कॅन्टीनची पण सोय आहे. म्हणजे आज जर आलात भक्त निवासच्या इथे तर तुम्हाला इथे सुरुवातीलाच कॅन्टीन पण आहे. तुम्हाला दाखवतो, मागच्या साईडला कॅन्टीन आहे. तर खूप चांगली सोय आहे इथे, तुम्हाला काहीच तुम्हाला अडचण येणार नाही इथे आल्यावरती. आणि जर तुम्हाला रूममध्ये जर तुम्ही ग्रुपमध्ये मित्र वगैरे आला असाल तर इथे जर रूम जर तुम्ही बुक केलात तर तुम्ही फक्त 3 जणच एका रूममध्ये राहू शकतात. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा, कारण तुम्ही 4च्या क्वांटिटीने आतमध्ये नाही राहू शकत, इथे तुम्हाला देणारच नाहीत. तर 3 जणांनाच इथे परमिशन आहे एका रूममध्ये, तर हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो आपण आता जे स्वामींचे जे संस्थानांचे जे रूम्स आहेत त्याच्या इथे एक स्वामींची एक छोटीशी प्रतिमा म्हणजे मूर्ती आहे. इथे त्यांनी मंदिर टाईप छोटंसं बनवलं आहे. तर मी ते पण तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर अशी स्वामींची मूर्ती त्यात आहे, तर मी तुम्हाला दाखवतो कशी आहे ती.
हे बघा, हे असं छोटंसं मंदिर टाईप तयार केलेलं आहे इथे. आता आपण इथून आत जाऊया. हे बघा. स्वामींची मूर्ती बघा, असं वाटतं आपल्याकडेच बघतायत स्वामी. खूपच सुंदर अशी मूर्ती आहे बघा. आणि गणपती बाप्पा आहेत आणि हनुमंतरायाची पण मूर्ती इथे स्थापन केलेली आहे. हे बघा, खूप सुंदर वाटतं. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे स्वामींचं दर्शन घ्यायला आणि आता आम्ही सर्वांनी कुर्ते वगैरे घातलेत. फक्त आमच्यात एकच ऑड माणूस आहे, भावेश आहे. हे बघा, हे इकडे अथर्व, आणि अथर्वनी पण घातलंय. फक्त एकच, हा बघा, फळ विकायला रे. मसलमॅन. तर सर्व कसे दिसतात ते नक्की कमेंट करून सांगा. व्हाईट. आणि आता आम्ही स्वामींचं दर्शन घ्यायला जातोय. सो आता तुम्हाला सर्व माहिती देणार आहे, कसं दर्शन कुठून घ्यायचं, काय कुठच्या मंदिरात जायचं आपल्याला मेन, ते सर्व तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आता आम्ही इथे आतमध्ये एंटर केलेलं आहे. आता चालतं. आता आजूबाजूला बघायला इथे प्रसादाची वगैरे दुकानं इथे आपल्याला पाहायला मिळतात. तर आता आपण दर्शनाच्या दिशेने चाललो आहे. तर बघू आता. तर मित्रांनो, आताच आम्ही स्वामींचं दर्शन वगैरे घेऊन आलो आणि खूप सुंदर असं दर्शन झालं आहे. आणि आता आम्ही स्वामींचं जे प्रसाद असतो, महाप्रसाद, तिथे आम्ही जाणार आहे. आणि तिथे पण जेवणाच्या आधी तिथे आपल्याला एक श्लोक घेतात. तो पण तिथे खूप सुंदर असतो. सर्वजण एकत्र मिळून तो श्लोक बोलतात आणि नंतर त्याच्यानंतर जेवण जेवतात. तर ते बघायचं आहे मला पण, तुम्हाला पण मी दाखवतो आहे. आणि इथे आता मागे जर बघू शकतात तुम्ही, स्वामींची उंच मूर्ती इथे आपल्याला पाहायला मिळते. ती बघा त्या साईडला. तर खूप सुंदर अशी मूर्ती आणि सर्वांनी फोटोज वगैरे क्लिक केलेत. हे बघा, आता सर्वजण आपापल्या ओट्या सर्व घेतात, सर्व मिक्स झालेत. कसं झालं दर्शन? एकदम मस्त. इथून पुरुषांची लाईन आहे आणि तिथून स्त्रियांसाठी लाईन केली. ते व्हिडिओ अप्रूव्ह कर बघ. अरे हे रांगेत पण गेम खेळतोय भाई. BSTची आपली शिवशाही बस चालवायची मला सांग. हे काय वाटा येतो वाटा. कोणती बस चालवत आहे? 2 मिनिटं. नाईट रायडिंग. हे दादरला जाईल काय बस? दिसली की नाही दिसत नाही. हा, हे बघा, शिवशाही झालं तू भोगा करून टाकलाय. गव्हर्नमेंट सर्व आहे. सगळेजण जेवणासाठी उभे आहेत आणि इथे बघा काय करतो.
मित्रांनो, आताच आम्ही अन्नछत्रामधनं जेवण मिळून आलो आहे. मस्तपैकी जिरा राईस वगैरे होता, कोबीची भाजी, फ्लॉवरची भाजी मिक्स होती आणि एक स्वीट्स होता, लापशी होती आणि चपाती. खूप सुंदर जेवण होतं आणि एकदम पोट भरलं आहे आता. आणि आता मस्त रूमवरती जाऊन झोपायचं. कसं वाटलं जेवण? जेवण खूप सुंदर होतं, एकदम मस्त. स्वामींचा प्रसाद सर्वांनी घ्यायला या एकदा. जशी शिर्डीमध्ये जशी अन्नछत्राचं असते ना, तसंच इथे देखील करण्यात येतं आणि महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळी लाईन असते आणि खरंच खूप चांगलं नियोजन केलं इथे. आणि आता बहुतेक इथे जे अन्नछत्राचं जे आहेत म्हणजे तो एरिया तो आता रिडेव्हलप होणार आहे आणि खरंच त्यांचा जो प्लॅन आहे पुढचा तो खूपच सुंदर आहे. नक्की येऊन इथे एकदा तरी व्हिजिट करा आणि नक्की एकदा तरी स्वामींचा प्रसाद जेवा इथे आल्यावरती. आणि पोट भरलं आहे खूपच. आता जायचं आहे हॉटेलवरती आणि आम्ही कोणतं हॉटेल बुक केलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. कारण इकडचा जो हॉटेल आहे तो 1500 रुपये किती होते? 1500 रुपये 1500 रुपये पर डे होता आणि त्या रूममध्ये फक्त 3 जणच घेत होते. आम्ही फक्त 5 जण होतो. वेगवेगळं तर नाही होऊ शकत आणि 1500 रुपये एका दिवसाचे तर नाही परवडत. सो आम्ही पुढे असं एक्सप्लोअर केला पुढे आणि एकीकडे विचारलं तर आम्हाला एक अशी जागा मिळाली जिथे कमीमध्ये खूप चांगली सोय आहे. ते मी तुम्हाला दाखवतो तिथे कसं यायचं आहे. सो आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. या साईडला जर बघाल तर इथून स्वामींचं मंदिरासाठी जाण्याचा रस्ता आहे आणि इथून बस वगैरे येतात. ST डेपो या साईडला आहे आणि जर इथून आलात तर तुम्हाला दाखवतो आहे बघा, असं इथे बोर्ड लिहिलं असेल मंदिराकडे जाण्याचा मार्ग. किंवा हे असं सुलभ शौचालय आहे मोठंवालं. हे बघा शौचालय, हे बघा शौचालय आहे. त्याच्या लेफ्ट साईडला आपल्याला सरळ जायचं आहे. म्हणजे आम्ही जिथे स्टे करतोय तिकडचं दाखवतोय. शौचालयाकडनं लेफ्टला जायचं आहे सरळ. राईटला डेपो. आता मी व्हिडिओ कंटिन्यू करतो आणि राईटला ह्या साईडला डेपो आहे. ते बघा इथून बस वगैरे येतात. असा हा चौक आहे. सो आता आपण लेफ्ट साईडनी सरळ जायचं इथून. असं एकदम स्ट्रेट जायचं आहे. कुठंच आपल्याला राईट लेफ्ट घ्यायचं नाही, सरळ सरळ जायचं आहे. तर ह्या साईडला बघाल ना, हे सिद्धार्थ गेस्ट हाऊस म्हणून आहे. तर हा एक लोकेशन पॉईंट आहे. इथून सरळ जायचं आहे. इथे एक राईटला जातो आणि एक स्ट्रेटला जातो. आपल्याला स्ट्रेट जायचं आहे, कुठे राईटला नाही जायचं, स्ट्रेट जायचं आहे. एकदम स्वस्तामध्ये तुम्ही चांगले राहू शकता. चांगली सोय पण आहे तिथे. तुम्हाला दाखवतो आता. हां, तर मित्रांनो जर इथून जर आलात आपण, जे मी तुम्हाला दाखवलं सिद्धार्थ गेस्ट हाऊसकडनं सरळ आलात, इथे रुबाब म्हणून एक किराणा स्टोर आहे आणि जर सरळ गेलात तर स्वामींचं जे अन्नछत्र आहे ते आहे आणि थोडं पुढे गेलात की गेस्ट हाऊस आहे. तिथे आपल्याला स्वामींचे जे संस्थान आहे तिथे तुम्हाला रूम्स वगैरे आहेत. आता हे रुबाब जे शॉप आहे तिथून आपल्याला राईट घ्यायचं आहे आणि तिथे तुम्हाला प्रायव्हेट असं विला टाईप आहे. म्हणजे तिथे तुम्ही राहू शकतात. 1500 रुपयामध्ये तुम्ही किती जण पण राहू शकतात. तो आता मी तुम्हाला दाखवतो आहे तिकडे कसं जायचं आहे. रुबाब शॉप आहे, तिथून तुम्हाला इथे राईट मारायचं आहे. बघा हे बघा इथे जर आलात तुम्ही तर हे समोर जे दिसतंय घर, हे पूर्ण विला तिथं आपल्याला आहे आणि तिथे खूप स्पेशियस अशी रूम्स आहेत. तुम्हाला इथे नंबर्स म्हणजे किती पण लोक येऊन तुम्ही राहू शकता तिथे. फक्त जे आपलं संस्थांचे रूम आहेत तिथे फक्त 3 बेड आहेत. त्यावरती फक्त 3 जणच राहू शकतात त्या ह्याच्यामध्ये. आणि इथे तुम्हाला फक्त गाद्या वगैरे देणार, त्याच्यावर तुम्हाला झोपायचं. ते हे परवडतं त्यापेक्षा. हे बघा हे असं मोठं असं हे आहे विला टाईप. हे बघा खाली त्यांच्या गाय वगैरे आहेत. मी तुम्हाला आतमधून दाखवतो कसं काय ते. हे बघा हा असा एंट्रन्स गेट आहे. इथून वरती जायचं आहे. इथे ते खाली राहतात. इथे एक रूम आहे. आता फर्स्ट फ्लोअरवरती आपल्याला जायचं आहे.
आपल्याला इथे एक रूम आहे, इथे एक रूम आहे, इथे स्वामींचं पण दर्शन होतं आणि वरती पण आहे, पण आता आपण इथेच जायचं आतमध्ये. तर आता आम्ही ज्या इथे राहतोय तिकडचं तुम्हाला मी बोललेलो की तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये कसं काय आहे ते. सो आता आमची जी रूम आहे ती तुम्हाला दाखवतो. सर्वात आधी आहे ना इकडे जर आलात तर कॉमनली वॉशरूम पण आहे. स्पेशियस वॉशरूम आहे, बेसिन आहे, पाणी पण 24 तास असतं, गिझर पण चालू आहे, काही टेन्शन नाही पाण्याचं. कॉमन आहे हा सर्वांसाठी. आणि इथे जर रूममध्ये आलं बघा फॅमिलीसाठी किंवा फ्रेंड्स पण लोक येत असतील त्यांच्यासाठी पण ही खरंच खूप छान आहे. इंटिरियर पण छान आहे. परत तुम्हाला गाद्या पण देणार, परत बेडशीट उशा सर्व तुम्हाला प्रोव्हाइड करणार. तुम्ही किती पण असू द्या इथे तुम्हाला म्हणजे म्हणजे आता तुम्ही ग्रुपने आला असाल तर ग्रुपने पण इथे राहू शकतात. आणि संस्थेचे जे रूम वगैरे असतात तिथे तुम्हाला 3 जणांची अट असते. 3 जणांशिवाय तुम्ही नाही राहू शकत, तिथे जास्त जण नाही घेऊ शकत. इथे कसं आहे मी या आरामात राहा, मित्र जरी आलात तुम्ही 3-4 जण एक्स्ट्रा असतील तरी आरामात झोपू शकता. आता आम्ही 5 जण होतो, आम्हाला संस्थेच्या रूममध्ये नाही घेता आली रूम, कारण 3 जण आणि बाकीचे वेगळे नाही झोपू शकत. सो आम्ही ही रूम इथे घेतली आणि खूप छान वाटले इथे. आता इकडचं पण तुम्हाला वॉशरूम वगैरे दाखवतो. बेसिन पण आहे इथे, 24 तास पाणी चालू असतं. आणि या साईडला सेम जसं आपण तुम्हाला तिकडे दाखवलं वॉशरूम आहे, सेम आहे. तिकडे जसं आहे तसं इकडे पण आहे. 24 तास पाणी चालू असतं, गरम पाणी असतं, थंड पाणी सर्व आहे इथे. सो आता तुम्हाला जर पूर्ण मोठी फॅमिली असेल तर मोठ्या फॅमिलीसाठी पण रूम यांच्याकडे अवेलेबल आहे. तिकडे तुम्हाला दाखवतो. चला माहिती तुम्हाला मी जसं बोललो की आता जास्त जण असतील फॅमिलीमध्ये, सर्वांनी एकाच ठिकाणी राहायचं असेल तर हा एकदम स्पेशियस मोठा हॉल आहे. आरामात नाही म्हणतात ना बरोबर. दादा इथे आरामात किती जण झोपू शकतात? एक्झॅक्ट 10-15-20 जण झोपू शकतात आरामात ना. आणि समजा इथे जर जास्त फॅमिली मेंबर आले सर्वजण तर तुम्ही गाड्या त्यांना देऊ शकता? गाड्या मागे असं देऊ शकता. म्हणजे इथे ना आरामात 20-25 जण आरामात झोपू शकतात. आणि तुम्हाला गाद्या, बेडशीट किंवा त्याचबरोबर चादरी, उशा सर्व तुम्हाला इथे देणार आहे. आणि खूप छान आहे बघा, आरामात फॅन आहे, विंडो पण आहे, तुम्हाला व्ह्यू साठी विंडो पण आहे इथे बघा या साईडला. म्हणजे खेळ मिळतो. आता बाहेर जर बघायचं असेल बाहेर पण आहे. आता आपण या साईडला बाल्कनीमध्ये, बाल्कनीचा व्ह्यू घ्यायचा असेल ते बघा पूर्ण असं आहे. या साईडला जर बघत असाल इथे या साईडला स्वामींचं मंदिर आहे सरळ गेलात तर. आणि या साईडला बघा हा जे सर्व बघतायत ते स्वामींचं जे अन्नछत्र आहे ते आहे इथे. आणि पुढे गेलात तर ते स्वामींची संस्थानांचे जे रूम आहेत ते सर्व पुढे आहेत. आणि त्याच्यात एक्झॅक्ट मध्ये अन्नछत्राचे थोडंसं मागे आलात ना तर इथे दादाचं जे बंगलो आहे तिथे तुम्हाला इथे स्पेशियस जागा आहे राहण्यासाठी. जर फॅमिली असेल मोठी किंवा जे फ्रेंड सर्कल असतील त्यांच्यासाठी पण इथे रूम्स आहेत. आणि खूप चांगली सोय करतात इथे. पाणी पण 24 तास आहे, गरम पाणी असो, तुम्हाला चादर, बेडशीट सर्व इथे अवेलेबल आहे. वाटल्यास जर तुम्हाला इथे दुकानं पण जवळ आहे, म्हणजे कुठे बाहेर जायची गरज नाही. खाली उतरलात की तुम्हाला दुकान आहे, तो तुम्हाला या साईडला पण हे दाखवतो. पूर्ण इथे बसण्यासाठी तुम्ही फॅमिली मेंबर आलात किंवा टाइमपास करायचं बसायचं असेल आणि काय करायचं खूप मोठा आराम. सो इथे तुम्हाला खूप चांगली जागा आहे, तुम्ही एन्जॉय करू शकता तिथे. म्हणजे तुमचे एक्स्ट्रा पैसे जाण्यापेक्षा तुम्ही सर्वजण काय म्हणता येते एकदम एकत्रपणे राहता येईल इथे. आणि अशी चांगली सोय तुम्हाला इथे मिळणार आहे. तर इकडे कसं यांचे चार्जेस वगैरे आहेत तर तुम्ही त्यांचा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो, सो त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता. एक्स्ट्रा पैसे जाण्यापेक्षा कुठे जरी आपण पिकनिकमध्ये गेलो किंवा कुठे ट्रिपला वगैरे जात असतो तर आपण कमी खर्चात आपण ट्राय करतो की कमी खर्च व्हायला पाहिजे आणि आपले सर्वजण एकत्र राहायला पाहिजे. सो इथे या नक्की आणि तुम्ही व्हिजिट करा इथे. खरंच तुम्हाला चांगलं वाटणार. आणि तुम्ही नक्की मला ब्लॉगमध्ये येऊन कमेंट करून सांगाल की तुम्ही जे आम्हाला रेफरन्स दिला तिकडचा खरंच खूप छान होता. आणि आपले दादा पण आहेत, दादांचा मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देतो, सो तुम्ही त्यांना पण कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता. किती प्राईस वगैरे आहे ते तर तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता. थँक्यू. सो मित्रांनो, ओमकारने जी जिमची बॅग आणली होती त्यामध्ये त्यांनी कपडे कमी आणि फ्रूट्स जास्त होते. सो आम्ही इथे अक्कलकोटला येताना आधी त्यांनी चिकू वगैरे आणले होते, सो चिकू खाल्ले. आणि त्यानंतर आता उरले होते ड्रॅगन फ्रूट्स, डाळिंब आणि ॲपल.
हे होते. बाहेरचं अळबट चरबट खाण्यापेक्षा हेल्दी फूड खाणं, म्हणजे कुठे आपण ट्रॅव्हल करत असू सो हे फ्रूट्स वगैरे खाल्लेले बेटर पडतं की तेलकट खाण्यापेक्षा. सो आता आम्ही ड्रॅगन फ्रूट्स खातो आहे, कटिंग करून आता मी सर्वांना देईन. खरंच खूप चांगले होते. आणि ओमकारचा दादरमध्ये बिझनेस आहे फ्रूट्सचा वगैरे, सो मी तिकडे पण तुम्ही जावा, खरंच खूप छान फ्रूट्स त्यांच्याकडे असतात. सो आता आम्ही खातो आणि नंतर तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, आम्ही दुपारी मस्त झोप वगैरे घेऊन आहे ना आम्ही असंच फेरफटका मारायला बाहेर गेलो. आणि इकडचे जे वातावरण आहे ना, त्याचबरोबर इकडचं जे डेव्हलपमेंट आहे ना, खरंच खूप छान केली आहे. रोड पण छान आहेत इकडचे, म्हणजे एक पण खड्डा तुम्हाला रस्त्यावरती दिसणार नाही आणि भारी आहे इकडचा आजूबाजूचा परिसर. आम्ही असंच फिरत होतो आणि आहे ना म्हटलं भूक पण लागली आणि मग तिथे आम्ही आहे ना मंदिराच्या अगदी बाजूलाच आहे, अन्नछत्राच्या अगदी बाजूलाच तिथे शॉप आहेत सर्व. तर तिथे आम्ही मिसळपाव, उत्तप्पा, डोसा वगैरे खाल्ला आणि आता पोट असं भरलं आहे की आम्ही रात्रीचं जेवण करायला नाही जात आहे. सो आता आम्ही बघा इथे आमचं जे आम्ही तिथे राहतो आहे तिथे आम्ही खायला वगैरे आणले, कुरकुरे, लेस वगैरे. तर इथे सर्व खात आहेत, तुम्ही मला दाखव. बघा हे बघा, हा आमचा जेवण आहे. हे बघा, हे बघा इथे पण आहे. ते बघा आजचं जेवण आहे. हे बघा, आणि हे पाण्याची बॉटल बस एवढी मोठी आहे काय? ते बघा. सो आता आम्ही खातो आणि आता डायरेक्ट उद्या. तर मित्रांनो, आता भावेशने आणले होते शेव चिवडा वगैरे आणला होता. सो आता आम्ही ते खातोय. भेल आहे, ही मिक्स भेल आणली होती. सो आम्ही आता बघा कशी रेमटवतोय आता मस्तपैकी. तर मित्रांनो, आता आम्ही खाऊन घेऊन आता मस्त झोपणार आहोत. डायरेक्ट आता उद्या सकाळी आम्ही 5 धाम फिरणार आहोत. तर तिथून आपण सुरुवात करूया. आता पुरताच सर्वांना गुड नाईट. गुड नाईट. The next day. नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि आत्ता सकाळचे वाजलेले आहेत 9-10 झालेले आहेत आणि सर्वजण आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे झालो आहे. सो आता आम्ही आजच्या दिवसात, काल तर आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं, आता 5 धाम आम्ही कंप्लीट करणार आहोत. आणि आम्ही जिथे राहतो आहे त्या काकांचा जो हा बंगलो आहे, तर तिथे त्यांच्याच ओळखीचे एक काका आहे, त्यांची रिक्षा आहे. सो त्याच रिक्षातनं आम्ही पूर्ण 5 धाम करणार आहोत. सो पहिली स्टार्टिंगला तर इथून आम्ही नाश्ता करायला जाणार, नाश्ता वगैरे करणार, मग तिथून डायरेक्ट 5 धाम करायचे आहेत. आता मी आलो आहे काकांच्या गच्चीवरती आणि सकाळी जी थंडी लागते ना, आई शपथ, मला तर वाटत नाही मुंबईमध्ये एवढी जास्त थंडी आहे. इथे तर बेकार थंडी आहे. आम्ही रात्री पण खूप मस्त मजा केली, कारण आहे ना आम्ही दुपारी झोपलो वगैरे, त्यामुळे काय रात्री काय लवकर झोप आलीच नाही. 2:45 आम्ही जागेच होतो. आणि इथे कसं आहे, जर तुम्ही आलात ना तर हालचाली असतात रात्री, म्हणजे दुकानं वगैरे चालू असतात, काय टेन्शन नाही तुम्हाला. म्हणजे रात्री तुम्हाला भूक वगैरे लागली तर दुकानं वगैरे चालू असतात. ह्या जो आम्ही बंगल्यामध्ये राहतो आहे ना, तिथे जर तुम्ही त्या साईडला खाली जर बघाल नाही, बघा इथे हे पूर्ण सर्व दुकानं आहेत. तिथे एक आजी आहेत, त्यांचं एक दुकान चालू असतं आणि बाकी मंदिराच्या इकडे चालू असतात. सो चाय वगैरे काय हवं असेल तर तुम्हाला तिथून मिळून जाईल. सो हे आहे काकांचं जो बंगला आहे, त्याच्यावरची गच्ची आहे. मला वाटतं हे लोक वरती वाढवणार आहेत अजून. हे बघा स्लॅब तर टाकला इकडे. आता मी तुम्हाला गच्चीच्या वरून तुम्हाला खालचा नजारा दाखवते. बघा हे आहे काकांच्या म्हशी वगैरे आहेत. हे बघा म्हशींची जी शिंग आहेत ती बघा, आणि भारी वाटतं ह्या साईडला. बघा इथून जर बाहेर गेलात तर मंदिर आहे आणि इथे ह्या साईडनी जर सरळ गेलात तर तिथे जिथे राहतो संस्थेचे रूम वगैरे आहेत. हे बघा बाजूला पण इथे घरं वगैरे आहेत. आता आपण बॅक साईडनी बघूया इकडचा व्ह्यू. हे बघा इथे पण घरं वगैरे आहेत. पण मित्रांनो वाटत नाही की हे गाव आहे, कारण खूप डेव्हलप झालं. इकडचे रस्ते वगैरे खरंच खूप छान आहेत. हे बघा चिमणी, हे बघा चिमणी. सकाळी सकाळी दर्शन.
हे बघा इथे सर्व बायका वगैरे अशा सर्व पाणी वगैरे भरायला येतात. सो आता आपण खाली जाऊया. तर मित्रांनो आता पाचधाम करायचं आहे असेल तर पोटात तर काहीतरी पाहिजे. तो आता आम्ही सकाळचा नाश्ता म्हणून इथे खालीच आम्ही जिथे राहत होतो तिच्या खालीच एक स्टॉल आहे जिथे आम्ही नाश्ता केला. चाय आणि बिस्किट वगैरे खाल्ले इथे. आता आम्ही आलो आहे श्री गुरु मंदिर बाळप्पा मठ अक्कलकोट इथे. दोन चांदीचे अंगठेत पांढरं लेप केलेले खालचे ते महाराजांनी बाळप्पा महाराजांना दिलेले चिन्मय पादुक आहेत. हां, महाराजांनी बाळप्पा महाराजांना स्वहस्ते देऊन स्वतंत्र मठ स्थापन कर अनंत काळापर्यंत स्वामी कार्य अखंड चालू केलं. ते पादुका तिथं स्थापन केलेत बघा बाळप्पा महाराजांनी 1901 साली. खाली नागपणाखाली बाळप्पा महाराजांनी 1910 साली समाधी घेतली. शिवलिंग आहे बघा. हां, समाधी वेळेस बाळप्पा महाराजांनी त्यांच्या शिष्यांची नेमणूक केली. गंगाधर महाराज त्यांची समाधी आहे. गंगाधर महाराज तर गुरुपीठाचे तिसरे शिष्य गजानन महाराज शिवपुरी इथून 2 किलोमीटर अंतर आहे त्यांची समाधी आहे. असं गुरु शिष्यांची परंपरा असल्यामुळे मोठं गुरु मंदिर म्हणतात. गुरुगादी इथं स्थापन आहे बघा. अच्छा, ती जी बघताय ते गुरुगादी आहे. त्यावेळेस पासून दुपारी 12:30 ते 3, संध्याकाळी 7 ते 8 आरती असते. परत 8 ते 8:30 दोन्ही वेळेस गाभाऱ्याच्या मागं महाप्रसाद चालू. ओके. जेव्हा स्वामींना कल्पना आली आपली समाधीची वेळ झाली त्यांचे सर्व खाजगी वस्तू बाळप्पा महाराजांच्या आवाजभूत समाधी घेतलेली आहे. रुद्राक्ष कंठपणे हार तिथं तिथं गणेशाच्या वर. हां, इकडे तिथं वर स्थापन आहे बघा ती वाली ना, गणेशाच्या वर. हां, अजून त्याच्या बाजूला शिवलिंग आहे गणेशाच्या. ते महाराजांनी जंगम मठात शिवलिंग यज्ञ केले. ते 5 बोटं म्हटलेले शिवलिंग तिथं स्थापन आहे. चर्म पादुका ह्या पेटीत आहेत. ओके. गुरुपौर्णिमा उत्सव चर्म पादुका असतात ते त्या पेटीमध्ये आहेत. महाराजांचा दंड छाटी अगदी धर्मधन शक्ती गाभारात कोपऱ्याला बघ. प्रत्यक्षात 22 वर्ष सेवा केली. नंतर 32 वर्ष तोच धर्मधन जीवन स्वामींचा प्रचार केले. या 1872 साली जेव्हा कोड्या कमी भारतात आली स्वामींची परवानगी न घेता फोटो काढण्याचा प्रयत्न केला. फोटो 3 वेळा कोरे आले. चौथ्यांदा कावडे घारी मागणं दाखव. तेव्हा स्वामींना शरण घेऊ स्वामींची परवानगी मिळाल्यानंतर सर्व सेवकीला घेऊन काढलेला कॅमेऱ्यातला फोटो आहे. चोळप्पा महाराजचे जावे श्रीपाद भट हात जोडलेले आहे. बाळप्पा महाराज हे अक्कलकोट राजांनी स्वामींच्या सेवेसाठी नेमलेले सेवकरी भुजंग हे सुंदराबाई. हे भुजंगांना सुद्धा स्वामींनी पादुका दिलते. तर पादुका ह्या गुरुपीठात इथं गावावर आहेत. ओके. गुरुपीठाच्या असे 4 पादुका. हा जो बघताय तो स्वामींचा सर्वात पहिला काढलेला फोटो आहे बघा. कॅमेरामधून काढलेला पहिला फोटो आहे. तर मित्रांनो इथे जर आलात ना तर स्वामींची पावलं देखील आपल्याला पाहायला मिळतात. या साईडला पावलं पण आहेत. त्याचबरोबर स्वामींचे जे फोटो फ्रेम्स आहेत फोटोज आहेत ते सर्व इथे लावलेले आहेत. आदिमायेच्या रूपातले. ओके. त्या साईडला पण आहेत. ओके. काका तुमचं नाव काय? माझं जय. आदिमायेच्या रूपात आदिमायेच्या रूपात स्वामींचं दर्शन झालंय बघ. खरंच खूप छान वाटतंय बघ. छोटे पावले. हां, हे दोन्ही छोटे पावले. ओके. उभं करा. आम्ही इथं मोठे पावले. हे बघ दिसत आहेत हे स्वामींची मोठी पावलं आहेत. भगवान परशुराम ऋषीमुनी भगवान परशुराम 1944 साली या गुरुपीठात येऊन आम्ही ऋषीमुनी तीर्थचक्र संचार करतो म्हणून शेरभर तांदळाचा भात पिठला भोजन केले. हां, वेद स्थापन केले. हे 4 वेद आहेत ते वेदपीठ आहे. अच्छा, ते जे बघताय ते गुरुपीठाचे गजानन महाराज गुरुगादीवर होते. हां, वेद स्थापन करून ते 4 वेद 7 श्लोकात सांगितले गजानन महाराज. हे बघा. अग्निवरची सुरुवात झाली. हे बघा.
अग्नीची सुरुवात हा जे ऋषीमुनी अग्निकर कोणतं ते अग्नीची सुरुवात हे प्रतीक आहे. शिवपुरी म्हणून इथून 2 किलोमीटर अंतर गजानन महाराजांची समाधी आहे. हा तिथे हे शिवपुरी स्तंभ आहे. खाली बघत त्या पांढऱ्या चौकनीत महाराजांचे पावलं म्हटलेत. पांढऱ्या चौकनीत पाय ठेवायचं नाही ते इकडे या. परशुरामची शिळा आहे बघा. आणि ते तिथं ध्यान असतो ते हा ध्यान तिथून गुप्त झाले. तिकडे काय खाली बघत जावा. पांढऱ्या चौकनीत महाराजांचे पावलं म्हटले माहिती हे आहे. इथं हे सर्व आहे बघा. दत्तांच्या रूपी महाराज आले. महाराजांनी बाळप्पा महाराजांची नेमणूक केली गुरुपीठावर. बाळप्पा महाराजांनी सुद्धा त्यांचे शिष्य गंगाधर महाराजांनी गजानन महाराज. हा गजानन महाराजांच्या काळात भगवान परशुराम. अच्छा भगवान परशुरामांनी शिळा हवा ते शिळेवर त्यांचं पाऊल हे परशु. हा त्यांचं ध्यान असतं ते सेवेकऱ्याला महाद्वार बंद करून जाण्यास सांगितले. सेवेकरी महाद्वार बंद करून गेले. हा सकाळी महाद्वार उघडून बघतो तो इथून गुप्त चालते. अच्छा ओके. हे बघा आता आपण गुरु बाळप्पा मठ यांच्या मठामधून आपण आलो आणि तिथे स्वामींची आपण साक्षात पावलं देखील पाहिली आणि तिकडचे जे महाराज होते त्यांनी पण आपल्याला खूप चांगली माहिती दिली आपल्याला. आणि आता आपण पुढचं मठ आहे ते कव्हर करणार आहोत. तो कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. आणि स्वामींची जी पावलं आहेत ती प्रत्यक्षात उमटली ती पण मी तुम्हाला इथे फोटोमध्ये पण दाखवले आहे पुढे व्हिडिओचा. तर ती स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर मित्रांनो आता आपण चाललोय स्वामींचं ते समाधी मठ आहे तिथे आपण आलो आणि बघू आता आपल्याला काय काय पाहायला मिळतं. खरंच खूप छान वाईब्स आहे तिथे आणि खूप भारी वाटतं इथे आल्यावरती. तर आपण बघूया आता समाधी मठात आपल्याला काय काय माहिती मिळते ते. तर मित्रांनो जर मागे बघत असाल तर हे चोळप्पा महाराजांचं घर आहे आणि या साईडला चोळप्पा महाराजांचा जो वाडा आहे या साईडला आणि ते चोळप्पा महाराजांचं जे घर आहे. सो आता आपण आतमध्ये जायचं आहे आणि बघायचं आपल्याला काय काय पाहायला मिळते. तर स्वामींची जी लघुशंका केलेली जी विहीर आहे ती देखील इथे आपल्याला पाहायला मिळते. तर आता जायचं चोळप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये. थंडावा आहे ना भावा इथे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. तर मित्रांनो आता जे बघून आता आपण आहोत
गोळप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये. भाव कसं वाटतं इथे आलं? एक नंबर. आणि ना जर इकडचं वातावरण बघाल ना एकदम थंडावा आहे, एकदम थंड वाटतंय. असं वाटलं की कुठेतरी एसीच्या घरात आले. हा तसंच एकदम लाद्या वगैरे आजूबाजूचा प्रदेश एकदम थंडावा आहे. आणि स्वामींचा फोटो आहे आणि खरंच खूप छान वाटतंय. थंडावा आहे एकदम सगळ्या वातावरणामध्ये. हे बघा ती विहीर आहे. विहीर तुला ते बोलला ना स्वामींचं लघुसंख्येने झाली. वीर बघ ना, काय महत्व काय आला कशाला स्वामींनी लघुशंका केलेली ते काम सोडून असं सांगत होतं. तर मित्रांनो आता आलो आपण खंडोबा मंदिर, श्री स्वामी समर्थ यांचे प्रथम आगमन स्थान. श्री खंडोबा मंदिर, श्री स्वामी समर्थांचे आगमन स्थान. श्री स्वामी समर्थांचे आगमन झाले ते अश्विन शुद्ध पंचमी ललित पंचमी शके 1779च्या नवरात्र काळात स्वामी समर्थांची प्रथम काही काळ या मंदिरात वास्तव्य केल्याने त्यास प्रथम स्थान व महत्त्वाचे स्थान मानले जाते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ राजे राय मठ अक्कलकोट. श्री स्वामी समर्थ महाराज स्थापित चैतन्य पादुका मंदिर, स्थापना इसवी सन 1877. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. बघितलं इकडे आणि आता श्रीरामाचं जे मंदिर आहे ते पण आहे आणि ह्या साईडला आणि मस्तच वाटतंय बघा, खूप भलं मोठं आहे हा पण.
आता आपण जाणार आहोत श्रीरामाच्या मंदिरात. हे बघा, वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट श्रीराम मंदिर. चला आता आपण इथे आलो. चप्पल आधी बाहेर काढूया. जय श्रीराम. हे बघा, पादत्राणे बाहेर सोडावेत. एकदम शांत आहे परिसर बाजूबाजूचा. हे बघा, आपण मंदिरात जाऊया. मित्रांनो, आता आपण आलोय मस्जिदच्या इथे. ही लास्ट आहे. इकडे पाच धाम जे असतात त्यातलं ही लास्ट आहे. आणि आता तब्येत थोडी डाऊन आहे आणि आता बघायचं इथे स्वामी यायचे. बघूया आता कसं वाटतं इथे आतमध्ये. पण शांत आहे आजूबाजूचा परिसर, एकदम हिरवळ आहे सगळीकडे, भारी वाटतंय. शेख नरुद्दीन चिश्ती रहाली, अक्कलकोट, सोलापूर. हवा मस्त आहे ना. हा, स्वामी समर्थ महाराज येऊन बसले मस्जिदमध्ये. चला बघूया पुढे. मी तुमचा कोण आहे? गायडर. 21 अपेक्षित आहे तो आमचा. तुम्ही हे आपलं मस्जिद हरजीत शेख नूरदीन. जाऊ दे. कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि आता आपण बघू आता पुढे आपण काय काय आजच्या दिवसात करतोय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. आतापर्यंत व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे चायनीज आणायला, म्हणजे व्हेजच आणणार आहे, नॉनव्हेज नाही. कारण आपण इथे मठाच्या इथे आलो आहे आणि व्हेजमध्ये आम्ही काहीतरी मागवणार आहे चायनीज फूड, म्हणजे ट्रिपल राईस वगैरे व्हेजमध्ये, मंचुरियन राईस वगैरे. सो आता आम्ही मी विनय आणि भावेश तिघंजणं चाललो आहे. अथर्व आणि ओमकार गेलेत परत एकदा मठामध्ये, कारण काल ओमकार विसरला होता. स्वामींची मूर्ती घेतली त्याने एक छोटीशी आणि ती स्वामींच्या इथे पायाच्या इथे चरणाच्या इथे ठेवायला तो गेला आहे. सो त्याला बोलला की आम्ही जाऊन घेऊन येतो, तू तिकडे मंदिरात जाऊन ये मठामध्ये. सो ते घेत आहेत. मग आम्ही चायनीज घेतो आहे आणि मग
खाणार आहोत आम्ही. तो बघा ते ब्लॉग कंटिन्यू. बघूया आता कुठे आपल्याला चायनीज भेटतं, कारण इथे रात्रीचं होतं पण आता दिवसा आपल्याला काहीच दिसत नाही कुठे काय आहे काय ते. आता एक्सप्लोअर करायचं आहे. बघूया आता. मुंबई तर नाही इकडे की प्रत्येक जागेवरती तुम्हाला चायनीज फूड मिळणार आहे. तर मित्रांनो आता आम्ही जाऊन आणलं आहे हे व्हेज चायनीज. आणि तसं आपल्याला मुंबईमध्ये सगळीकडे चायनीज असतं ना, तसं इथे कुठेच नाही. आपल्याला मुंबईला कसं इथे तिथे समोर क्रॉस केला की रस्त्यावर 1-2 तरी चायनीजवाले असतात. इथे फिरून 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 एवढं तशी भेटलं. त्यात हे दोघं मंदिरात गेलेले, वाट लावून टाकली भावाला. ह्याला मी पाठवला काय गुगल मॅप पाठवला. हा कुठं ह्याला वर्कआउट. मला असं वाटतं ह्याच्यासोबत फिरायचं होतं. हे गुगल मॅपची चुकी आहे. गुगल मॅपने रस्ता असा दाखवला तो पुढे बंदच आहे. आताच्या बातम्या संपल्या. आताच्या बातम्या संपल्या. आणि सांगतो न्यूज ABP माझा अथर्व पाहिजे. धन्यवाद. तर आता ही लोक घेतात थम्सअप वगैरे आता जेवताना. आणि ह्यांना मी मॅप पाठवलेला. व्हेज आहे सर्व, नॉनव्हेज वगैरे काय नाही. आज मंगळवार आहे. तर ह्या लोकांना आम्ही गुगल मॅप पाठवलेला. ह्यांना आम्ही बोललेलो की वेळ लागणार आम्हाला, कारण चायनीजचं दुकान कुठे मिळत नाही. तरी पण ही लोक बोलले मी येतोय. त्यांना गुगल मॅप पाठवलं भावेशने, म्हणजे लोकेशन, लाईव्ह लोकेशन पाठवलं. तर हे लोकेशनवरनं इथून तिथून तिथून गोल गोल फिरून फिरून कुठे आलेच नाहीत. आणि आपला गुगल मॅप एवढा हुशार. आम्ही जातोय पुढे रस्ताच बंद आहे. गुगल मॅप बोलतोय तिकडनंच जावा. अरे पण तुम्हाला माहीतच नाही कुठचं लोकेशन झूम करून बघायचं ना, कुठे चाललोय कुठे नाही. ते एरियाचं नावच कळत नव्हतं. आम्ही झूम केला. मी सोडून त्या ओमकारने फोन घेतला. आम्ही सरळ गेलो. बघतो पुढे मस्जिद आहे, रस्ताच बंद. मग काय आम्ही गेलं, आम्ही चालत आलो पुढे. आम्ही काल कसे एक मेन पॉईंटकडे ना लक्ष ठेवत होतो आणि ते नेमकं लक्षात राहिले हे पॉईंट्स आहेत, हे पॉईंट्स आहेत. तसे आम्ही चालत आलो आणि शेवटी ही लोक भेटले आम्हाला. सो आता काय घेतलं, स्प्राईटच्या बॉटल्स घेतल्या आहेत आणि आपलं व्हेज चायनीज घेतलेलं आहे. किती घेतल्या बॉटल? 5 बॉटल घेतलं. सॉरी तो बोला विनय पैसे देणार आहे आणि विनयच पुढे गेला. विनयच्या वाटी मी पण निघालो पुढे. हां, तर आता आम्ही जातो, जरा रेमटवतो जरा. स्प्राईट हे प्रमोशन नाही करायचं आपल्याला. सो जेवतो आता आणि मग तुम्हाला भेटतो. आपला भाऊ अथर्व आहे. सो मित्रांनो आता आम्ही फ्रेश वगैरे झालोय आणि आता पोटपूजा चालू आहे. आणि इथे मागे बघू शकता चायनीज, व्हेज चायनीज आणलेलं आहे सर्व बघा. सो आता सगळेजण स्नॅप्स वगैरे टाकतात, रील काढतात. तर मी पण जरा शूट करतो, तुम्हाला पण दाखवतो काय काय आणलं आहे ते. सो आता जेवूया आणि जेवण झालं तुम्हाला भेटूया. हे बघा स्प्राईट्स आणले आहेत, राईस आणलं आहे, मंचुरियन ग्रेव्ही आणलं आहे आणि कोबी बघा. यांच्याकडे शेव नाही म्हणून कोबी देत आहे. खावा पोट भरून आणि नंतरला मग घरी जावा. चला 3, 2, 1. काय गेलं सॉस चालू. सो मित्रांनो आता संध्याकाळ झाली आणि थोडाफार जेवलो, त्यानंतर जरा आराम वगैरे केला. थोडाफार जेवलोय बोलतो हा. तुला लाज वाटली पाहिजे. अन्न फेकले तू, तुला भरतो कोपऱ्यात. थांब. काय तू नाही टाकलं? मी नाही टाकलंय अहो एक बोलायची हे लिमिट असते थोडंफार. अहो बायको बोलते. एवढंसं टाकलं. कारण चायनीज खरंच खूप छान होता आणि जरा जास्त पोट फुल 150मध्ये पोट फुल आणि छान वाटलं. जरा आराम वगैरे केला, पॅकिंग वगैरे केली आणि आता देवस्थानाच्या इथे आलो. सो आता प्रसाद वगैरे घरच्यांसाठी घेऊन जावा लागतो. सो आता आम्ही प्रसाद वगैरे घ्यायला आलो आहे स्वामींच्या मंदिराच्या इथे. आता बघूया आता काय काय शॉपिंग करतोय ते बघू. हे तू काय काय घेणार आहे भावा? जर तुम्हाला चायनीज घ्यायचं असेल तर डेपोच्या समोरच घ्या. डेपोच्या समोर एक आजी आहे, त्यांचं स्टॉप आहे आणि 50 रुपयाला तुम्हाला 50 रुपयाला काय दिलेलं? 50 रुपयाला मंचुरियन. हाफ मंचुरियन पूर्ण प्लेट भरून एवढी मोठी प्लेट असते ती भरून आम्हाला फुल मंचुरियन. मुंबईमध्ये ती 1.5 प्लेट होईल. 1.5 प्लेट पण नाही भावा, ती साधी कागदाची प्लेट असते ना त्याची बनवून देतात. भावा आता मी प्रसाद घ्यायला चाललोय माझ्या घरच्यांसाठी, मामांच्यासाठी, बाकी कोणासाठी नाही. सो तिकडे चायनीज खरंच खूप होतं, चांगलं होतं. आणि इकडची ती मिसळ ह्या हॉटेलमधली मध्ये मिसळ खाल्लेली काल रात्री आम्ही. आणि तुम्हाला मी बोललो छान होती इकडे, कारण आम्ही दाखवलं नाही, कारण काळोखात काय शूट करणार. पण आमच्यामधल्या एकाला अपचन झालं त्या मिसळमुळे, कारण की ती खूप तिखट होती आणि मग ती काय बॅटिंग केली आहे. आणि भावांनो, तुमचा जर चॅनल चालत नसेल तर आपल्या भावाला कॉन्टॅक्ट करून आपल्या या भावाचा चेहरा बघा, व्ह्यूज जाणार नाही.
सो आता बघूया आपण काय काय शॉपिंग करतोय. पेढे वगैरे घ्यायचे आपल्याला. आणि जर तुम्हाला इंस्टावरती आपले फेस्टिवलचे वगैरे तुम्हाला रील्स बघायचे असतील तर आपल्या भावाचा पेज आहे, होय मिसतो. त्याच्या पेजचं नाव आहे, तुझ्या चॅनलचं नाव काय? ओपी आर्मी क्लेम. हां यूट्यूब. याला इंस्टावर फक्त फॉलो करा. आणि माझा अथर्व 45 इंस्टावर टॅग करा, फॉलो करा आता सर्वांना. आणि आता बघूया इंस्टाग्राम वन मॅन शो आहे इंस्टाग्रामवर. सायलीलाचा डीपी दिसला की हा तुम्हाला दिसणार. सो आता बघूया शॉपिंग करूया इथे, प्रसाद वगैरे बघू आता. एवढी भरलेली नाही ना मित्रांनो, जर तुम्ही स्वामींच्या मठाकडे जर जात असाल ना, दुकान आहे, हे बघा दुकान आहे. इथे तुम्हाला सर्व पेढे वगैरे किंवा काय असं बाकीचं काय घ्यायचं असेल ते तुम्हाला चांगल्या किमतीत तुम्हाला सर्व मिळून जाईल. बघा हार वेणीदा इथे त्यांच्या मिळते. किंवा हा असेल तर नक्की. दादा नाव काय? लक्ष्मी आहे. तर दादा असेल तर दादाशी कॉन्टॅक्ट करून घ्या, इथे तुम्हाला सर्व मिळून जाईल. सो आता आम्ही सर्व शॉपिंग वगैरे केली आहे. बघा सर्व घेतलंय, प्रसाद वगैरे घेतलाय घरच्यांसाठी. आणि आता असंच मार्केट फिरतो कारण आमची 8ची बस आहे. अजून बराचसा टाइम आहे. सो बोललो फिरूया थोडंफार आणि बघूया आता काय काय आपण खरेदी करू. छोटे मस्त असतं काय ना काय बघूया आता. लॉकेट टू माझी काय घ्यायचं आता कायच नाही झालं ना, झाली सगळी. पोट भरलं. आणि तुम्हाला जे शॉप दाखवलं पेढे वगैरे घ्यायचे असतील तर दादांकडे घ्या, खरंच खूप छान आहेत. आणि आम्ही ट्राय पण केले, नक्की चेक करा त्यांच्याकडे जाऊन. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे मुंबईच्या दिशेने जायला. आता सर्व चटरपटर खायला घेतलं, एवढं घेतलंय ना बॅग भरली पूर्ण. आम्ही आता थंडी वाजते तरी आम्ही आईस्क्रीम खातोय. बघा हे माझं संपलं, अजून चोकाला अतिरेस. तर आता आमची लागलं. सो आता आमची बस आहे. कुठची बस आहे? बसचं नाव काय? आकांक्षा ट्रॅव्हल्स आहे. AC बस आहे आणि डायरेक्ट मंदिराच्या इथूनच आपल्याला पिकअप आहे. बस आपल्याला दाखवतो कशी काय आहे ते बस वगैरे, आणि तिचे पण डिटेल्स तुम्हाला शेअर करतो. सो आता बस पुरताच व्हिडिओ असेल आणि त्यानंतर मध्येच कधी पण ब्लॉग एंड करणार आहे. तर आता सांगतो, चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आतापर्यंतची माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. काय रे, बरोबर ना? आतापर्यंत आपण जी जेवढी माहिती दिली रूम वगैरे बाकी सर्व, तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण इथे खूप सारे म्हणजे प्राईज रेंज आहे डिफरंट रूम्समध्ये. पण थोडंफार 19-20 असतो. पण आम्ही जी तुम्हाला माहिती दिली आहे ती एक्सपिरियन्स घेतला आहे, त्यामुळे मी तुम्हाला देतो आहे. सो नक्की त्या काकांच्या इथे पण राहा, तुम्हाला खूप चांगलं बेस्ट वाटणार आहे. आणि आता हा व्हिडिओचा पुढे कधी पण मी एंड करीन. सो चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आता अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण भेटणार आहोत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स. बाय 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 गाईज. बाय बाय. मुंबईला भेटूया डायरेक्ट मुंबईला. सो परत आता एक आईस्क्रीम आहे बघा, अजून एक आईस्क्रीम. भस्म्या लागलाय, भस्म्या सर्वांना भस्म्या लागलाय. कुरकुरे लेस नुसते आडाम तिडाम खातोय नुसता. 5 दिवस झाले जिमला गेलो नाही. हा 5 दिवस. आता हाय, आता मस्त जिम करून घेणार आहे आता. सो आता परत एकदा आईस्क्रीम खायला या. 3 दिवसाची झाली. हे खाल्लं पण नाही खाया ना. रेड्या. कडक आहे ना.